नमस्कार. मना प्रेमाळ बंधूला आता आपण महत्त्वपूर्वक बातमीकडं जाणं आहात, कारण सगळ्याला चांगली खबर आहात. भाग 1. जगानी उत्पत्ती. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 1 ते 5 वचन, स्तोत्रसंहिता याचा 90वा अध्याय आणि 2 वचन. ते समयाने सुरुवात फक्त परमेश्वराने करी, तहा परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण करी. धरतीला कणाच आकार नाही होता, म्हणून परमेश्वराने पृथ्वी निर्माण करी आणि परमेश्वराने आकाश आणि प्रकाश हे चमकणारी करी. भाग 2. परमेश्वराना वचन. यशया याचा 45वा अध्याय आणि 18 ते 19 वचन. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि 12 वचन. स्तोत्रसंहिता याचा 19वा अध्याय आणि 7 ते 10 वचन. परमेश्वराना वचन पवित्र शास्त्र बायबलमा आखा आणि म्हणून परमेश्वरानी मार्ग विशेष बोलजा. आता परमेश्वर सगळे लोकावर प्रेम करहाच. हीच बातमी परमेश्वराने पवित्र शास्त्रामे बायबलमा आखलेला आहा. भाग 3. जग. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 1 ते 25 वचन. परमेश्वराने सगळ्या वस्तू बनव्यात. परमेश्वर बोलना, जिसा आका तिसा होईना. परमेश्वराने आकाश बनवा, त्याने समुद्र ही बनवा, आणि परमेश्वराने बोलना आणि जमीन बनली. परमेश्वराने समद्या जीवित वस्तू बनवेत. देवानी पाण्यातला मासाही तयार करात. देवानी आकाशातला चिडा बनवात. देवानी समदा जनावरा हर तऱ्हेना बनवात. परमेश्वराने समदा बनवात. जी काही परमेश्वराने बनवाती समदा चांगला होता. भाग 4. आदम आणि हवा. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 ते 31 वचन. उत्पत्ती याचा 2रा अध्याय 7वं वचन. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 24वं वचन. परमेश्वराने पहिले पुरुष आणि पहिली स्त्री बनवी. त्यांना नाव आदाम आणि हवा ठेवात. परमेश्वराने जी काही बनवा त्यावर आणि त्याने शब्दावर त्यांना अधिकार दिना. परमेश्वराने त्याला राहण्यासाठी विशेष एक बाग तयार करा. त्यात देव परमेश्वर आणि पहिला मानव एक साथ राहत व बोलतात. ते परमेश्वराना मित्र होता था. परमेश्वराने एक झाड सोडी, सगळे झाडांना फळ खा आखा. शैतान नावाना दुश्मन बागेत त्याने जवळ आणा आणि आदाम आणि हवाला फसवूला लागना. परमेश्वराविरुद्ध बोलूला लागना. हवा आणि आदाम आखणात एक झाडाना फळ खाऊला मनाई आहा. ती फळ खा आणि परमेश्वराविरुद्ध पाप करा. आणि आदाम आणि हवा याही परमेश्वराने साथ सोडी. मग परमेश्वराने आदाम आणि हवा सुंदर बागातून काढीन टाकात. ते वेळेपासून समदा लोक परमेश्वराविरुद्ध पाप करूला लागणार. यांना कारण ई की दुःख, आजारी आणि मृत्यू यानं अनुभवलीच. भाग 5. काईन आणि हबेल. उत्पत्ती याचा 4था अध्याय 1 ते 16 वचन. रोमकारासपत्र याचा 3रा अध्याय आणि 23 वचन. आदाम आणि हवा ह्याला 2 पुत्र होतात. एकाना नाव काईन आणि एकाना नाव हबील होता. हबीलने परमेश्वराला प्रसन्न करा, परंतु काईन प्रसन्न करेल नाही. कायनाने हबीलाला प्रतिद्वारा ईर्ष्या निर्माहिनी राग आणा. एक दिवस हबीलने मारणी टाका. परमेश्वराने कायनाला शोधा म्हणून राजहिनी परमेश्वर क्रोधेत हे. ज्यावेळेस लोक पाप करत परमेश्वर मानवानी घनिष्ठ संबंध करूला हेर, परंतु प्रत्येक पापनी हर एक एकाला परमेश्वरापासून दूर करात. भाग 6.
नोहाचे तारू. उत्पत्ती याचा 6वा अध्याय 1 ते 22 वचन. पेत्राचे पत्र 2 याचा 3रा अध्याय आणि 9 वचन. कैक पिढिया ज्ञात आणि आदम आणि हवा यांनी कैक वर्षारही पाप करा आणि परमेश्वराने आज्ञाना उल्लंघन करा. लोकांना पाप इतका वाढा की परमेश्वराने जे गावास पाण्याने करूला निर्णय लिदा, परंतु देवाना एक सेवक होता तो परमेश्वरावर खूप प्रेम करता आणि त्याने आज्ञाना पालन करता. त्याना नाव नुहा होता. परमेश्वराने नुहाला मोठी जहाज करूला आखी, कारण मुसळधार प्रलयापासून बचाव होईल म्हणून मोठी जहाज कर. कितीतरी दिवस लागणार, परंतु नुहा जहाज करीच. परंतु नुहाने लोकाला परमेश्वराविषयी सुवार्ता आखी. मुसळधार प्रलयापासून बचाहील, पण नुहाने कोणी ऐकेल नाही, विश्वास कोणी ठेवे नाही. नुहा ते लोकाला वाईट करम टाकी दे, पण ऐकत नाही. भाग 7. जलप्रलय. उत्पत्ती याचा 7वा अध्याय आणि 1 ते 24 वचन. परमेश्वराने हर प्रकारना जनावरा नुहाला जहाजमा ल्यावला आखात. मग नुहा आपली बायलस आणि 3 सोरा व 3 बायला त्याने जहाजामा लिदात. जहाजामा जनावर सहित 8 जना होतात. मग परमेश्वराने जहाजाना दार बंद करा. 7 दिवसानंतर परमेश्वराने भयानक मुसळधार पाणी पडूला लागना. 40 दिवसात परमेश्वराने संपूर्ण जग पाण्याखाली भरनागे जहाजने बाहेर होतात. लहाना खूप समंगे आणि बुडी मरणात, पण नुहा आणि त्याना परिवार जगना, कारण परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि त्यांना आज्ञाना पालन करा. भाग 8. अब्राम, सारा आणि इसाक. उत्पत्ती याचा 9वा अध्याय 18 ते 19 वचन. उत्पत्ती याचा 17वा अध्याय 1 ते 8 वचन. उत्पत्ती याचा 21वा अध्याय 1 ते 7 वचन. मत्तय याचा 1ला अध्याय आणि 1 ते 16 वचन. बऱ्याच वर्षानंतर नुहाने वंशात जाती बनयत. अब्राम नुहाने वंशातला होता. अब्राम देवाना भक्त होता, देवावर खूप प्रेम करता, परमेश्वराने आज्ञा मनापासून पाळता. परमेश्वराने अब्रामाला एक वचन दिना, तुने वंशातून मोठा राष्ट्र करीन. अब्राम आणि साराला मूलबाळ नाही होता, तरी परमेश्वरावर विश्वास ठेवा. परंतु अब्रामाला दासीपासून एक बाळ होता, त्याना नाव इश्माईल होता. तो अरब जातीना तो पिता हिना. अब्राम आणि सारा म्हातारा हिनात. परमेश्वरानी वचनाप्रमाणे अब्रामाला पुत्र हिना, त्याना नाव इसाक ठेवा. परमेश्वराने इसाकाला वंशातून सगळे मानवाला आशा दिनी. भाग 9. मोशे आणि परमेश्वराच्या आज्ञा. निर्गम याचा 19वा अध्याय 1 ते 25 वचन. निर्गम याचा 34वा अध्याय आणि 27 ते 32 वचन. इसाकाने वंशमा जाती हिन्यात. इस्रायल कोळातू मोशे व इसाक वंशात एक होता. मोशानी परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आज्ञा पाळ्यात. परमेश्वराने मोशाला मोठे डोंगरावर वारा. मोशे पास परमेश्वराने बोला मोशाला नियम दिनात, कारण लोकाला मोशा शिकविल. दगडी पाट परमेश्वराने दिलेल्या आज्ञा लिहाना. परमेश्वराने इच्छा होती की प्रत्येक माणसाने आज्ञा पालन करवा. भाग 10. 10 आज्ञा. निर्गम याचा 20वा अध्याय 1 ते 17 वचन. परमेश्वराने जे नियम दिनात मोशाला ते सगळा चांगला होता. जो कोणी नियमाना पालन करा त्याला परमेश्वर आशीर्वादित करा.
हे परमेश्वराना नियम आहात. आम्ही फक्त एकाच देवावर म्हणजे परमेश्वरावर प्रेम करून, कारण तो आमना निर्माण करता आहा. आम्ही त्यांनी पूजे करून त्यांना आज्ञा पाळून, कारण कासानी मूर्ती बनवीन पाया पडणार नाही. परमेश्वराने नाव मान महिमा आहा मनापासून गौरव देऊन हप्त्यातून एकदा विश्राम दिवस पाळून परमेश्वरानी पूजा करून मुलाबाळाला चांगला सरकार आसबासना आदर करतील. हत्या नाही करणार, व्यभिचार नाही करणार, खोटं नाही बोलणार, दुसऱ्याला धोका नाही देणार, चोरी नाही करणार, दुसरे वस्तूंनी लालच नाही धरणार. भाग 11. पापासाठी बलिदान. लेवी याचा 4था अध्याय 27 ते 35 वचन. योहान याचा 1ला अध्याय आणि 29 वचन. मोशेने वेळेस एक जण चुकना परमेश्वराविरुद्ध, तर त्याला एक मेंढरू अर्पण करूला लाग. परमेश्वराला मेंढरूना अर्पण करत सतत त्याने वशेसाठी मरता. अर्पण सतत मेंढरांना आठवण दे, कारण परमेश्वराने आज्ञा तोडत त्याने विरुद्ध पाप करत, कारण चूक होती. मेंढरांना अर्पण बली करणं एक चिन्ह होता. मोठी खबर महान बलिदान घेणार आहा. परमेश्वराने प्रेमळ पुत्राला बलिदान करूला. परमेश्वराने सारा मा योजना करी. भाग 12. वायदा केलेला मुक्तिदाता. लूक याचा 1ला अध्याय 26 ते 38 वचन. मत्तय याचा 1ला अध्याय 18 ते 25 वचन. कितीक वर्षांनी एक तरुण कुमारी मरियाकडं देवदूताला पाठवा. मरियाना साखरपुडा एक योसेफ नावाने एक सोहराबरोबर हिलेला होता. स्वर्गदूत मरियाला बोलना, परमेश्वरानी कृपा तुला हिलेली आहा. तू एक लहान बाळाला जन्म देशील. तू त्यांना नाव येशू ठेव. मारिया आखनी यह किसा काय हिल, माना अजून लगीन हिनेल नाही. स्वर्गदूताने उत्तर दिना, पवित्र आत्मा तूवर येईल. जो पवित्र जन्माला येईल त्यांना परमेश्वराना पुत्र आखतील. स्वर्गदूत योसेफाला पण दिसना. स्वर्गदूत आखना, योसेफ मारिया तुनी बायलस ह्यासाठी तिला लेण्यासाठी भिशील नको, कारण जो तिने गर्भाशयात आहा तो पवित्र आत्म्यापासून आहा. ती एक बाळकाला जन्म देईल. तू त्यांना नाव येशूस ठेव. येशूने नावानी अर्थ मुक्तिदाता आहा. भाग 13. येशूना जन्म. लूक याचा 2रा अध्याय 1 ते 20 वचन. त्या दिवसात ईसाहीना सर्व जगानी नावनिशी लिहुला कैसर अगस्त या राजानी आज्ञा करी. मारिया आणि योसेफनी बेथलेहेम इठ नगरात जत्रा हिनी. ज्यावेळेस ते तेथ पोचणार तेव्हा गोठा सोडीहीन त्यांना दुसरी जागाच नाही. त्या गोठातच मरियानी येशू बाळाला जन्म दिना. त्याच रातनी स्वर्गदूत काही मेंढर राखणाराला दिसना. ते जवळूच मेंढर राखताहात. स्वर्गदूतांनी त्यांना आखा, मी तुमण्यासाठी चांगली बातमी आणि. भाग 14. येशू गुरु. लूक याचा 2रा अध्याय 41 ते 52 वचन. मार्क याचा 6वा अध्याय 34 वचन. योसेफ आणि मरिया याने घरात येशूना सांभाळ करा. जदवा येशू 12 वर्षाने हिना तहा योसेफ व मरिया त्याला येरुशलेम तट लिहीन ग्यात. त्यांनी तटले धर्मपुढारी अधिकारी देवाविषयी बोलणार. त्याही त्यांना ऐका व प्रश्न शोधात. देवाविषयी येशूना ज्ञान हेरीन सगळा चकित हिनात. जहा येशू 30 वर्षानं हिना तहा त्यांनी लोकाला देवाविषयी शिकवूला सुरुवात करी. बरेच नाही त्याने शिक्षणावर विश्वास ठेवा आणि त्याने सारखा करू लागणार. बरेच लोकांनी त्याने
शिक्षणावर विश्वास ठेवेल नाही तर त्याला विरोध करा. भाग 15. येशूचे चमत्कार. मार्क याचा 8वा अध्याय 22 ते 26 वचने. मार्क याचा 5वा अध्याय 35 ते 43 वचने. मार्क याचा 6वा अध्याय 45 ते 52 वचने. येशू परमेश्वराने महान शक्ती होती. त्यांनी बराच चमत्कार करात. त्यांनी बरेच रोग्याला बरा करा. त्याने आंधळे लोकाला नदर दिने. त्याने मरलेले लोकांशी बोलीन. त्याला मरणातून जिता करा. त्यांनी वारा शांत करा. तो पाण्यावर चालना. जहा लोकांनी चमत्कार हेरा तहा बरेच लोकांही विश्वास ठेवा व ते आखूला लागणार परमेश्वरापासून आलेला आहा. जी काही येशू बोलना आणि त्यांनी करा तहा ते लोक चकित हिनात. आमना सांभाळ करण्याना येशूक सामर्थ्य होता. भाग 16. येशूने दुःख सोसले. मत्तय याचा 27वा अध्याय 11 ते 31 वचने. येशूने बराच चमत्कार करात. बरेच लोकांही त्यांना अनुकरण करा. त्यांनी बरेच लोकाला मदत करी आणि परमेश्वराने मार्गाविषयी शिक्षण देना. येशूने परमेश्वराने प्रीती दाखवून लोकाला परमेश्वराजवळ लावला. येशू आना हा धर्मपुढारी येशूना राग करू लागणार. ते पापानी भरणार. ते कठोर हृदयाना होतात. त्याही विश्वास ठेवेल नाही कारण परमेश्वरापासून येशूला घालवलेला होता. येशूवर खोटा आरोप करीन त्याला अटक करा. सैनिकांही येशूला चापकाना फटका बिसवात. त्याही काटाना मुकुट बनवीन त्याने डोईत घाला व त्याने चेष्टा करी. लक्षात ठेवा येशू परमेश्वरानं लेकूस होता. येशू लोकांना नाश करूना शक्ती होती पण त्यांनी त्याहाना विरोध करेल नाही. त्याला माहित होता की ही सगळी परमेश्वरानी योजना होती. भाग 17. येशूना क्रुसावर खिळण्यात आणा. मार्क याचा 15वा अध्याय 22 ते 39 वचन. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 21 ते 24 वचन. सैनिकांही येशूला लाकडाने बनवलेले क्रूस खांबावर हातात व पायात खिळा ठोकात. तहा तो मरनेल नाही. ते काळात अपराध करणाऱ्याला त्याला मारण्यात येई. 2 अपराध्याला पण येशू बरोबर वधस्तंभावर खिळण्यात आणा. तरी पण येशूनी कनाही अपराध करेल नाही. जी शिक्षा येशू लेत होता ती आपल्यासाठी होती. आम्ही सर्वांनी पाप करेल. आमने पापासाठी आम्ही मरणार होता. येशू सर्वांनी पापासाठी स्वतःना बलिदान देना. जर आम्ही पापी आहोत तर आम्ही आमने पापापासून मागा फिरूलाच तर परमेश्वर आमने सर्व पापांनी क्षमा करीन. येशूवर विश्वास ठेवा तर आम्हाला तारण मिळेल. भाग 18. येशू पुन्हा मरणातून जिवंत हिना. लूक याचा 23वा अध्याय 50 ते काही वचन. लूक याचा 24वा अध्याय आणि 9 ते काय वचन. येशूने शत्रूला वाटना की तो मरणा. येशू क्रूस खांबावर मेल्यानंतर येशूने शिष्याही त्यांना मृतदेह एक कापरेत ठेवा. त्यांनी कापरेवर एक दगड लावी. 2 दिवस येशूना कापरेत ठेवा आणि 3रा दिवस तो परत जिवंत हिना. अनेक स्त्रिया तट आण्यात. त्यांनी तो दगड बाजूला केलेला दिसना. येशूना शरीर त्या कापरेत नाही होता. त्यांनी 2 देवदूतांना हेरा. त्या देवदूतांनी त्यांना आखा की येशू जिवंत हिना. येशू जिवंत आहा. त्यांनी सर्व काळासाठी भूतावर व मरणावर विजय मिळवला. भाग 19. थोमाने विश्वास ठेवा. योहान याचा 20वा अध्याय 19 ते 39 वचन. मेलेल्यातून येशू उठना. त्यांनी शिष्यांनी तो हेरा. तो त्याहाना बरोबर बोलना आणि जेवना. एक शिष्य थोमा त्याच्याबरोबर नाही होता म्हणून येशू उठणेला आहा असा त्याने विश्वास ठेवा नाही.
जोपर्यंत त्यांनी जखमेला स्पर्श करा नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. 8 दिवसांनी परत येशूने त्यांना दर्शन दिना. तहा थोमा तठ हजर होता. तहा थोमा येशूनी मोहर गुडघ्यावर आणा. त्यांनी त्याला आखना, माने देवा, माने प्रभू. आता थोमाला काही संशय नाही. भाग 20. येशूना स्वर्गारोहण हिना. प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय 1 ते 11 वचन. मरणातून उठलेला येशू अनेकाहाला दिसना. येशूने त्याहाला दर्शन दिना. त्याही येशूला हेरा तो जिवंत हिना. 40 दिवसांनी येशूला स्वर्गारोहण ह्यावला आहा. येशूने आखना, जा आणि सर्व लोकांना चेला बनवा. जी आज्ञा मी तुम्हाला दिण्यात त्या त्याला पाळूला शिकवा. चेला त्याला हेरत असताना तो स्वर्गात लिहिल्या ग्यात. त्यांनी नजरेआड हिना तो ढगात ग्या. तहा त्याला 2 देवदूत दिसनात. त्यांनी चेल्याला आखना, जसा तुम्ही त्यांना वर जाताना हिरा तसाच तो परत येना. आता येशू स्वर्गात आहा. जे त्यावर विश्वास ठेवत त्यासाठी तो जागा तयार करू लाग्यात. भाग 21. रिकामा वधस्तंभ. पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 18 वचन. गलतीकरस पत्र याचा 2रा अध्याय आणि 20 वचन. येशू पापी लोकांसाठी मरण पावना. येशू पवित्र आहा. तो परमेश्वराना कोकरा आहा. तो आम्हासाठी मरणा. जर आम्ही येशूवर विश्वास ठेवून पापानी मार्गापासून आम्ही मागा फिरा तर परमेश्वर आम्हाला क्षमा करेल. येशू आम्हाला परमेश्वराना मुलं बनवला. काय तुम्हाला माहीत आहा काय? येशूने चेला ह्यावना अर्थ काय आहा या आपण समजिल्याव. भाग 22. 2 मार्ग. मत्तय याचा 7वा अध्याय 13 ते 14 वचन. योहान याचा 3रा अध्याय 16 वचन. पहिले योहानाचे पत्र याचा 1ला अध्याय आणि 9 वचन. येशूने सार्वकालिक जीवनाना मार्ग शिकवा. प्रत्येक पापानी सुरुवात रुंद मार्गाने हेल. आम्हामध्ये असणारा पापी स्वभाव आम्हाला आदमापासून प्राप्त हिना. अरुंद मार्गाने आम्हाला परमेश्वराकडे लेही. येशूने आखना अरुंद मार्गाने जाऊला पाहिजे. येशूने माने पापासाठी मरणा इसा विश्वास तू धरशील तर तहा आम्ही अरुंद मार्गाने चालच. अनेक लोक पापापासून मागा फिरूला इच्छा करीत नाही. ते रुंद मार्गाने नरकाकडं नाश ह्यावसाठी जाहात. तर आपण कोण्या मार्गाने जाहाल? परमेश्वराने त्याना आखा, हे प्रभू तू महान पवित्र आहा. मी कबूल करा की मी पापी आहा. मानेसाठी तू क्रूसवर मरणा. तुम्हाला क्षमा करा. मला तुना लेकरू बनवला. मी येशूनी मार्गाने चालवला आहा. आभार माना हा मा तुला येसू देवा. भाग 23. परमेश्वरानी मुलं. योहान याचा 6वा अध्याय 37 ते 40. 14वा अध्याय 6वं वचन. प्रगटीकरण याचा 7वा अध्याय आणि 9 वचन. प्रभू येशू सर्व लोकांना राष्ट्रांना निरनिराळ्या भाषा बोलूला. लोकांनी स्वागत आगजाहा. त्यांनी येशूवर विश्वास ठेवत ते त्यानं मुलहित. ते अरुंद मार्गाने चालहत. त्यांना तो स्वर्गात लिजाहात. परमेश्वरानी मुलाहा मोठ्या कुटुंबासारखे आहात. ते श्रीमंत, गरीब, गोरे, काळ्या राहू शकत. तठ सोहरा स्त्रिया राहू शकत. त्यांना देवानी एकत्र करा. भाग 24. नवा जन्म. योहान याचा 3रा अध्याय 1 ते 18 वचन. तिताला पत्र याचा 3रा अध्याय 4 ते 7 वचन. पेत्राचे पहिले पत्र याचा 1ला अध्याय 22 ते 23 वचन. येशू जेव्हा पृथ्वीवर होतात ता निकदेम नावाने एक धर्मगुरू होता. एका रात्रीने तो येशूकडे आणा. येशूने त्याला एक चमत्कारिक गोष्ट आखी. येशूने आखना, ज्याला कोणाला
देवानी राज्यात जाऊला आहा त्यांना नवीन जन्म व्हावला पाहिजे. आम्ही आईस बहापासून जन्मलेला आहाव. दुसऱ्या वेळेस जन्म हिल्यावर आम्ही परमेश्वरानी कुटुंबातला हिजहा. भाग 25. पवित्र आत्मा आम्हावर येई. योहान याचा 14वा अध्याय 15 ते 18 वचन. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 1 ते 39 वचन. स्वर्गात जाऊल्यापूर्वी येशूने आपल्या चेल्याला आखा, मी तुम्हावर पवित्र आत्मा घालवीन. येशू स्वर्गात गेल्यावर 10 दिवसांनी येशूना शिष्य तठ एकत्र हेत. सगळा लोक पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरणार. शिष्य वेगवेगळ्या भाषा बोलूला लागणार. त्या दिवसात 3000 लोकांह प्रभू येशूनी राज्यात आणत. आज पवित्र आत्मा त्यात वस्ती करहात जे येशू ख्रिस्ताने आज्ञा पाळहात. भाग 26. प्रकाशात चालूला. योहान याचा 3रा अध्याय 19 ते 21 वचन. योहान याचा 8वा अध्याय 12 वचन. पहिले योहानाचे पत्र याचा 1ला अध्याय 5 ते 7 वचन. जे येशूवर विश्वास ठेवत नाही ते अंधारात चालण्यासारखा आहा. तो नेहमी पडा, त्याला मार्ग दाखवूसाठी कणाच प्रकाश नाही. जर आपण येशूवर विश्वास ठेवस तर तो प्रकाशात चालहा. येशू आखना, मी जगाना प्रकाश आहा. जो कोणी मान्या मागा येई तो अंधारात चालणार नाही. भाग 27. नवीन माणूस. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 16 ते 26 वचन. इपिस्कारास पत्र याचा 4था अध्याय 22 ते 32 वचन. करंथीकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचन. जो प्रत्येक पुरुष येशूनी मागा चाला तो नवीन माणूस आहा. तो पुरुष परमेश्वरानी वचनाना पालन करूआ तो आशीर्वादित हेईन. परमेश्वराने त्याने पापानी क्षमा करी. त्याला नवीन जीवन मिळालेला आहा. तो कटनच चुकीने काम करज नाही. येशूमा असणारा विश्वासू कदवा कजा कोणावर वासना ठेव नाही. कजा कर नाही, चोरी कर नाही, मूर्तीला पाया पड नाही आणि अन्य देवानी सेवा कर नाही. विश्वासू लोकांसाठी पवित्र आत्मा सामर्थ्य देई. भाग 28. ख्रिस्ती कुटुंब. इपिस्कारास पत्र याचा 5वा अध्याय 21 ते 6 वचन. इपिस्कारास पत्र 6वा अध्याय आणि 4 वचन. पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 9 वचन. ज्यावेळेस एक कुटुंब सत्याने मार्ग चाला तहा त्या कुटुंबामध्ये वाडास आपल्या बायलसवर प्रेम करा. बायलस आपल्या वाडासना मान सन्मान करहा. परमेश्वराना वचन ईसा शिकवा. बायलस व वाडास एकमेकांना मदत करा. तहा ती आपल्या सोहराला परमेश्वरावर प्रेम करूला शिकवा. यासाठी की त्याहानी परमेश्वरानी आज्ञा पालन करूला. जे कुटुंब परमेश्वराना आदर करा ती कुटुंब एकत्र येईन. येशूनी प्रार्थना व सेवा करहात. भाग 29. आपल्या वैऱ्यावर प्रेम करूला. मत्त याचा 5वा अध्याय 43 ते 48 वचन. लूक याचा 10वा अध्याय 25 ते 37 वचन. येशू आखना, सर्व लोकांवर प्रीती करा. आम्हाला आमने वैऱ्यावर प्रेम करूला पाहिजे. येशूने एक माणसानी गोष्ट आखी जो जत्रेला जातात. चोरांनी त्यांना हाणमार करी. एका दुसऱ्या जातीतल्या माणसाने त्या जखमी हिलेल्या माणसाला हेरा. त्यांनी त्याच्या जखमाला रुमालाख बांधी हिना आणि त्याला गाढवावर बसविहीन. त्याला एका धर्मशाळेत लिदा आणि त्यांनी काळजी लावला आखी. जोपर्यंत तो चांगला हो नाही त्यांना सर्व काही खर्च त्या दुसऱ्या जातीतल्या माणसाने धर्मशाळेतल्या माणसाला दिना. जे प्रत्येक पुरुषाला गरज आहा त्याला आपण मदत केली पाहिजे, मग तो कन्या जातीना असू. भाग 30.
येशू सामर्थ्यवान आहा. प्रेषितांची कृत्य याचा 19वा अध्याय वचन 18 ते 20. स्तोत्रसंहिता याचा 115वा अध्याय 1 ते 8 वचन. योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि 4थं वचन. येशूने मागा चालण्याआधी ते भूतानी भक्ती करतात, पण जर ते येशूने शिष्य हिनात तर ते भूतानी भक्ती करत नाही. ते त्या भूताला भेद पण नाही, त्यांनी सेवा ते करत नाही. येशू भूतांपेक्षा सामर्थ्यवान आहा. वाईट गोष्टी विश्वासणाऱ्यांनी सोडूला पाहिजे. येशूकडं आम्ही दयेने भक्ती करज हा, तहा तो आम्हाला मदत करी. तो आमना सांभाळ करा. भाग 31. भूताला पळी जाहा. मार्क याचा 5वा अध्याय 1 ते 20 वचन. याकोब याचा 4था अध्याय 7 वचन. एक माणसाला भूत लागणेल, तो साखळदंडाखल बांधी ठेवी तरी त्यांनी तोडी टाका. येशूने त्या भूताला निघील जाऊला आखा आणि ते भूत निघी ग्यात. तो माणूस भूताने आजारातून बरा हिना. त्याने त्या हाना मित्राला आखा, मला येशूने भूतापासून वाचवा. तुमने जीवनात भूताला जागा नाही. भूताला दूर करा आणि येशूनी प्रार्थना करा. विश्वासणाऱ्याला प्रार्थना करूला आखा. ज्यावेळेस तुम्ही येशूने आज्ञा पाळसाल तर भूत तुमने त्रास करणार नाही. भाग 32. परीक्षा. मत्तय याचा 6वा अध्याय 24 वचन. तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय 6 ते 10 वचन. करंथीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय 13 ते 14 वचन. सैतान नेहमी परमेश्वराने लेकरांची कसोटी ल्यावसाठी परीक्षा करत. त्याला वाट की येशूने माग जाऊ नाही. सैतान विश्वासणाऱ्यांना पैसा, कापडा, तांबोक, दारू, दैहिक शरीराद्वारे पापात पाडा. सैतान आम्हाला विश्वास दाखवा की या सर्व गोष्टी आम्हाला सुख आनंद देई इसा वाटा, परंतु सैतान खोटा बोला. तो आम्हाला फसवा. आम्ही परमेश्वराने विरुद्ध काम करा म्हणून आम्हाला फसवा. तुम्ही परीक्षेत पडूला नको म्हणून येशूनी प्रार्थना करा. भाग 33. जर आम्ही पाप करा. लूक याचा 15वा अध्याय 11 ते 32 वचन. योहानाचे पहिले पत्र याचा 1ला अध्याय 7 ते 9 वचन. ज्यावेळेस एक विश्वासणारा पाप करा त्यावेळेस काय होईल. येशूने एक गोष्ट आखी. एक तरुण सोराने आपले घर सोडी दिना आणि दूर परदेशात ग्यात व तिकडं वाईट गोष्टी त्यांनी कर्यात. त्याने व्यभिचार करात आणि त्यांनी बहास न दिलेला पैसा सगळा वाईट गोष्टीत घालवात. ता दुष्काळ पडणार. तो गरीब हिना आणि भुकला मरूला लागला. मग त्याला समजणार मी परमेश्वराविरुद्ध व मान्या बहासना विरुद्ध पाप करा. त्याला पश्चाताप हिना. तो त्याने बहासकडं घर परत गया. त्याने वाईट गोष्टी करलेल्या होत्यात तरी त्याने बहासनी त्यावर प्रेम करा. त्याने आपल्या मुलाला क्षमा करी. आम्ही पाप हिना तर आपण खऱ्या अंतःकरणापासून पश्चाताप करून आमने पापापासून मागे फिरवला पाहिजे, तरच परमेश्वर आम्हाला क्षमा करेल. येशूने आखा जो पापापासून माग फिरा त्यासाठी स्वर्गात आनंद हिना. भाग 34. आजार. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय 6 ते 7 वचन. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 13 ते 16 वचन. ज्यावेळेस परमेश्वराने लोक आजारी आहेत त्यावेळेस त्यांनी काय करूला पाहिजे. पहिले त्यांनी प्रार्थना केली पाहिजे. येशूवर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. जर परमेश्वराने कृपा तुम्हावर आहा तर तुमना आजार बरा होतील. आम्हाला शांती ह्यासाठी येशू आमण्याबरोबर आहा. आमच्या आजारात तो आमण्यावर दया करो. भाग 35. मरणा. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय 13 ते 18 वचन.
इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय 14 ते 15 वचन, प्रगटीकरण याचा 14वा अध्याय 13 वचन. एक दिवस आम्ही सगळा मरणार आहात, तहा आमना काय होईल? परमेश्वराने वचन आखा, एक विश्वासू मरणात त्यांना आत्मा स्वर्गात प्रभूकडे जाहा. मेल्यावर घरने लोकांना दुःख वाटेल, आम्ही मरणाला भिणार आहो नाही. देवाने आम्हाला दयेने मरणापासून वाचवला आहा. अविश्वासू लोकांसाठी सार्वकालिक जीवनानी आशा नाही. पवित्र शास्त्रात आखा, ते सार्वकालिक नरकात जातील. ज्यावेळेस तुम्ही मरशाल तेव्हा तुम्ही कसं जाल? भाग 36. ख्रिस्ताना शरीर. करंथीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय 12 ते 31 वचन. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय 11 ते 16 वचन. पेत्राचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि 10 वचन. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयवाला चालना आहात. उदाहरणार्थ, डोळा हेरूसाठी आहात, कान ऐकूसाठी आहात, तोंड बोलण्यासाठी आहात व जेवण खाऊसाठी आहात. शरीरातला सर्व अवयव एक वेळेस सगळा कार्य करतात. एक अवयव आजारी हिना तर त्याने बरोबर सर्व अवयव दुखात. परमेश्वराकडे प्रत्येक विश्वासणाऱ्याला काम आहा. उदाहरणार्थ, सुवार्ता करूला, गीत गावला, शिक्षण द्यावला, सन्मान करूला, दुसऱ्यांनी मदत करूला. एखादा विश्वासू कामधंदा ना हिना तर सर्व मंडळी त्यांना भार सांभाळत. सर्व विश्वासणाऱ्यांनी परमेश्वराने सेवा करूला पाहिजे. भाग 37. भक्तीसाठी एकत्र रहणे. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय 24 ते 25 वचन. पहिले करंथीकरास पत्र याचा 11वा अध्याय 23 ते 24 वचन. कलैसीकरास पत्र याचा 3रा अध्याय 15 ते 17 वचन. विश्वासणारा रोज परमेश्वराने भक्ती करूला एकत्र आहेत. ते पवित्र शास्त्रातून शिकत, प्रार्थना करत, ते गीताहातून परमेश्वराने उपकार स्तुती करत. त्यांनी परमेश्वरासाठी अर्पण आणूला पाहिजे. येशूने आपल्या शिष्याला त्याच्या मरणाने आठवण करूला आखी. ते सगळं एकत्र ही जेवण करत. जी भाकर ते खात, ते येशूने शरीराने आठवण करत की येशू आमने पापासाठी क्रुसावर मरण पावना. ज्यावेळेस ते द्राक्षरस पियेत, तहा ते येशूने रक्ताने आठवण करत की आम्हाला आमने पापापासून सोडवण्यासाठी येशूने रक्त सांडवा. येशूने यस्तोवर आम्ही एकमेकांबरोबर राहुला पाहिजे. येशूने आठवण केली पाहिजे. भाग 38. येशू परत येणार आहा. योहान याचा 14वा अध्याय 1 ते 3 वचन. थेसलनिकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय 13 वचन. थेसलनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन. येशूने जसा आखा तिसा तो स्वर्गातून परत येईल. तो पृथ्वीवर विश्वास नाही दिसणार. त्यावेळेस तो येईल. जे विश्वासणारा मरणार आहात ते त्याला कापऱ्यातून येशूला भेटूसाठी येतील. जे जिवंत आहात त्याला ते भेटतील. ते एकत्रहीन आकाशात प्रभूला भेटतील. ते सर्व काळ स्वर्गात राहतील. विश्वास न ठेवणारा ते पृथ्वीवरच ठेवील. ते परमेश्वराने न्यायाना सामना करतील. आम्हाला माहीत नाही की प्रभू येशू कधवा येईल. आम्ही तयार राहून प्रभू येशूनी वाट हेरू. काय आम्ही प्रभूला भेटूला तयार आहात काय? भाग 39. फलद्रूप ह्यावला. मत्तय याचा 7वा अध्याय 15 ते 20 वचन. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 22 ते 23 वचन. योहान याचा 15वा अध्याय 1 ते 8 वचन. ज्यावेळेस आम्ही येशूने मागा चालच, ता पवित्र आत्मा आमने जीवनात फळ देई. पवित्र शास्त्र आखा परमेश्वराने आत्म्याने फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ई आहा. येशू आखना मा द्राक्षवेल आहा.
आणि तुम्ही फाटा आहात. जर तुम्ही मान्यामध्ये रेहुला तर मी तुम्हा मध्ये रही. तुम्ही भरपूर फळ देसाल. मेलेलीचा फांद्या फळ देत नाही तर मा कापीहीन पेटवीन दी जात. येशूने इच्छा हा की त्याने चेल्यानी खूप फळ द्यावा. ते परमेश्वरांना सन्मान करत व दुसऱ्यांना मदत करत. भाग 40 साक्षी होणे. मत्तय याचा 28वा अध्याय 18 ते 20 वचन. प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय 18 वचन. येशूने चेल्याला आखा, तुम्ही लोकाला जाईन आखा. जो कोणी विश्वास त्यावर ठेवेल ते पाप मरण नरकापासून वाचविले जातील. जर तुम्ही खरा विश्वासू आहात तर तुम्ही चांगली सुवार्ता आखूला सुरुवात करा. पवित्र आत्मा आम्हाला येशूसाठी चांगला जीवन जगूला सामर्थ्य पुरवेल. अनेक लोक अशा प्रकारे प्रभू येशूकडं येतील आणि तारणाऱ्या विषयमा सत्यता जाणील येतील.